पापलेट आपण आता पलटी मारूया. खूप दिवसांनी मंगेशला मासे खाण्याची आवड निर्माण. मंगेशच्या हाच एक पेंटण खाल्लं तर माशाची नाही तर उपाशी. फक्त हे आठवड्यात 2 दिवस हा पेंटण लागू होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण पापलेट मच्छी आणलेली आहे. अर्धा किलो पापलेट आणलेलं आहे. अर्धा किलोमध्ये 4 पापलेट आपले आलेले आहेत आणि ते 4 पापलेट आपण आज तवा फ्राय बनवणार आहे. आणि आपण कसं बनवतोय, काय बनवतोय हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपली ही छोटीशी रेसिपी. तर चला बघा कसं मी पापलेट बनवतो आणि बघूया आणि पापलेट कसा होतोय, काय होतोय. एकदम खूप छान आणि अप्रतिम होईल अशी मला एक आशा आहे. खूप छान होईल, त्यात काही विशेष नाही. तर चला मग तुम्हाला दाखवतो कटिंग वगैरे कसं पापलेट करतात आपलं, त्याच्यानंतर फ्राय वगैरे कसा मारला जातो आणि त्याचं मॅरिनेट वगैरे कसं केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर कंटिन्यू राहा. ओके, चलो. हे बघू शकता पापलेट एक टीचभर अंतराचे आहेत पापलेट हे. तरी आपण आता कटिंग करूया ह्या कैचीने. कैची घेतली, चाकू, हे एवढी 2 वस्तू घेतल्या तर साईडला कट करायचं. कल्ले कापून घेतो त्याच्यात. इकडे पण मारून घेतोय आपण. त्याच्यानंतर हे याला पण आपण रेषा मारूया, म्हणजे इथं मसाला पण टाकू शकतो थोड्याशा. घाण काढणार आहे आपण हे. असं पोट आता नसं करायचं, काढायचं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं, नाहीतर पापलेट कडू लागतो जर धुतला नीट नसेल तर. तर चला आपण पटपट घेऊया. मित्रांनो, आपल्या पापलेट आहेत त्याच्यावरती एक लिंब आहे, त्याचा अर्ध फोडून अशी धार सोडून द्यायची त्याच्यावरती, म्हणजे आपले पापलेटचा वास वगैरे होणार आहे. त्याच्यासाठी थोडा वेळ ठेवायचं आणि धुवून टाकायचं. आपण हे पापलेट धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्यामध्ये आणि आता हे लिंब लावून ठेवलेलं आहे सध्या. आणि जरा आपण मॅरिनेट करायला घेऊया थोड्या वेळाने. मॅरिनेट करण्यासाठी काय साहित्य घेतोय ते तुम्हाला दाखवेल मी. मित्रांनो, आपण मसाला हे बघू शकता. इथे घेतलेला आहे हा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा घेतोय मालवणी मसाला. मालवणी मसाला घेतला. इथे हळद घेतो अजून. हे धने पावडर घेऊया आपण. हे थोडी मिरची पावडर काश्मीरी. हा थोडा गरम मसाला. एक पळीभर तेल घ्यायचं या, किंवा अर्धी पळी घेऊ शकता आपण. मीठ टाकणार आहे. हे आपल्या घरगुती चटणी किंवा कांदा लसूण मसाला बोलू शकता याला. एवढं सगळं साराजम घेतलेलं आहे. आणि अजून याच्यामध्ये आपण जो टाकणार आहे ना, ब्लॅक पेपर पावडर टाकतोय आपण. म्हणजेच की काळी मिरची. लिंबू पिळणार आहे अर्धकसा.
ह्यो सगळा सराजम हे आपल्या पापलेटला लावून घ्यायचं आहे. कालवून घेतोय सगळं पहिलं. आणि आता पापलेट आपले मॅरिनेट केलेत एक 20 ते 25 मिनटं. त्याच्यानंतर आपण हे आता ह्या तव्यामध्ये सोडणार आहे. थोडं तेल टाकून घेतलं. गरम झालं तवा. थोडं तेल सोडायला लागत आहे आपल्याला. मस्त लागतो. आता एक साईड भाजत चालले आपले पापलेट. बघू शकता आपला पापलेट 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 पापलेट. तर आता इथं आपलं कोळंबीचा चालू आहे प्रोग्राम. त्याला सध्या आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे सध्या. आणि आता थोडंसं आपण ते थोडंसं नॉर्मल हलकंसं आपण तळून घेतो. नॉर्मल फ्राय करतो ना. आणि ते मटेरियल बघू शकता. इथे टोमॅटो घेतला आहे सराजम. काय काय याच्यामध्ये अजून? टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, खोबरं. हां तिथं इथं कोळंबीचं पण सारण आहे. त्याचं लालसर असं भाजून घ्यायचं कढईमध्ये. ह्या आपली फिश थाळी झालेली आहे. बघू शकता इथे चपाती आहे. इथे आपला पापलेट आहे. इथे कांदा, टमाटर, लिंबू आणि कोळंबीचा रस्सा. अशी एकंदरीत आपली फिश थाळी आहे. तर मित्रांनो बघू शकता आपली ही थाळी इथे सजवलेली आहे मस्त. आता हे थाळीचा आपण स्वाद घेणार आहे. पापलेट थाळी एकंदरीत पूर्ण आहे. इथं आपला पापलेट आहे. पापलेट आपण ट्राय करूया. पापलेट 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 फ्राय करतोय मी आता. आता कोळंबीचा रस्सा बघूया. पापलेट छान झालेला आहे. कोळंबीचा रस्सा बघू आपण आता. खूपच छान. तर पापलेट ट्राय करतो मित्रांनो. बघू शकता इथे पापलेट, कोळंबीचा रस्सा. आता हे ट्राय करतो आपण सध्या कोळंबीचं. टमाटर